निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अजितदादा बीडच्या नगरपालिकेसाठी बारामतीपेक्षा जास्त पैसे देतात. अजितदादांनी बीड शहराला नगरपालिकेला दत्तक घ्यायचं ठरवलंय. विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया. मुद्द्याची निवडणूक गुद्द्यावर नेण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. विजयसिंह पंडितांचं वक्तव्य. सत्तेमध्ये वाटा देऊ पण संघटनेमध्ये अजिबात वाटा देणार नाही. भाजपा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचं विधान. एकही जागा भाजप व्यतिरिक्त कोणाला देणार नाही. निलंगेकरांचं वक्तव्य. जालन्याच्या भोकरदन नगर परिषदेसाठी भाजपकडून प्रचाराचा शुभारंभ आज होणार. कट्टर विरोधक रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर आज पुन्हा एकत्र येणार. आमच्यामधला वाद संपला, आता वाद होणार नाही, असं लोणीकरांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढतीये. शिंदेंची सेना 118 तर भाजप 108 जागा लढवत दुसऱ्या स्थानी, तर काँग्रेस 96 जागा लढवत तिसऱ्या क्रमांकावर. लातूरच्या रेणापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीमधून माघार. पक्षातूनच सहकार्य मिळत नसल्यानं उमेदवारांची माघार. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण कराडमध्ये प्रचारामध्ये उतरल्या. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्या प्रचारासाठी शहरातून पदयात्रा. काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन. काँग्रेसनं अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, चांदूर बाजार, असलपूरमध्ये मुस्लिम उमेदवारांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवाऱ्या दिल्या. अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं आपल्या पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिला. भाजप नेत्या नवनीत राणा यांचं वक्तव्य. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये रंगतदार राजकीय खेळी होणार. भाजपचे शिलेदार कमळ चिन्ह सोडून धनुष्यबाण चिन्हावर लढणार. राजू कीर आणि मेधा कुलकर्णी धनुष्यबाण चिन्हावर लढणार. धाराशिवमध्ये शिंदे सेनेचा भाजपविरोधात प्रचार. जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी बैठक घेतली. जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकेमध्ये शिवसेना स्वबळावर. धाराशिव शहरामध्ये 41 पैकी 21 जागांवर शिवसेना स्वतंत्र लढत. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या.